आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. अगदी एक सुंदर व्यक्तिमत्व आरके दादा यांनी अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. ज्यांची स्पर्धा यंदाच्या वर्षामध्ये नाईट स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद आरके दादा, आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आणि मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण वेलकम. मॅचच्या दिशेने जाऊया. बंटी बद्रिके एका साईडला, ओंकार केनीला आपण पाहतायत. ओमी केनी एक जबरदस्त फॉर्मामध्ये असलेला खेळाडू, दोन्ही सुपरस्टार ह्यावेळेला आपण पाहू शकतायत. पहिल्याच बॉलवर बंटी बद्रिकेच्या बॅटमधून येतोय कडक शॉट, 4 रन. वेलकम बॅक. मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांची एंट्री षटकाराने सुद्धा केली गेली. सरळ 6 धावन करता. व्हॉट अ टायमिंग. त्याचप्रमाणे सचिनजी किनी यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे सदानंद किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. खराट ताऱ्याचं अनमोल रत्न म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. आक्रमकता सिद्ध करत असताना आपण पाहतायत अश्विन मांगेला थोडासा माग ठरतो या 2 बॉलवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बीट होत आहेत त्या ठिकाणी राकेश प्रभू. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत सरळ चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझनला मेल, यावेळेला चौकार, 4. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित झाले. 350 आईस्क्रीम. लहान मुलं अगदी मात्र आता स्टेजच्या जवळ या. लहान मुलं जे आहेत त्यांनी मात्र स्टेजच्या जवळ यायचंय. तुम्हाला आईस्क्रीम या ठिकाणी वितरित केल्या जातील. जे छोटी छोटी मुलं आहेत त्यांना मी विनंती करेन, प्लीज आपण रांगेमध्ये या आणि इथे आईस्क्रीम तुम्हाला या ठिकाणी वितरित केल्या जातील. ऑफ साईडला खूप सुंदर निघून जातोय. 4 धावन करता मेल चौकार. संघाची धाव ट्रॉफी मध्ये सुद्धा ते आले होते. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने अश्विन मांगेला. थोडंसं यंदाच्या हंगामामध्ये थोडंसं आपण पाहतायत धावा खर्चिक होत आहेत, परंतु कमबॅक करण्याची संधी जेव्हा जेव्हा येते गोलंदाजाला तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं हे नेहमीच करताना पाहायला मिळतात गोलंदाज. पहिल्या षटकातील 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. शॉट ऑफ लाईन चेंडू होता, ऑन साइडला खेळला गेलाय. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम. रॉकी ग्रुप चषक षटकार 6. या सर्व दिलं जाईल. लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट, विकेट हॅट्रिक आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडेल प्रेक्षक वर्ग, ऑनली पब्लिक, त्याला 300 रुपयांचा कॅश प्राइज आदरणीय मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब मराठी दणका यांच्याकडून हे प्राइज देण्यात येईल. दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख, समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारा असं व्यक्तिमत्व. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात झाली. 24 रन्स. सर्व लहान मुलं जे असतील या मैदानात त्यांनी या, आपल्याला इथे आईस्क्रीम वितरित केले जाणार आहेत.
पहिल्या षटकांचा खेळ 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. षटक क्रमांक पहिला अश्विन मांगेला महागडं ठरलं गेलं. समोर एक बाईक आहे, त्याचा मिरर पूर्णपणे रिफ्लेक्ट मारतोय, जे आता प्रेक्षक चाललेत. रणजितदादा किनी, मी जनक भोईरला विनंती करेन प्लीज ती बाईकचा थोडासा आरसा जो आहे तो मात्र डाऊन करा. समोर समोर अगदी समोर. विलास तुमच्या अगदी पाठीमागे फोर व्हीलरच्या बाजूला. यस, थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद जनक अँड विलास. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 रन झालेले आहेत. बॉल फेकून झाले ते 6. अगदी एक षटक कंप्लीट झालं. दुसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाज मनोज पाटीलला आपण पाहत आहेत. मनोज पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे लक्ष असणार आहे. पहिल्या षटकामध्ये अश्विन मांगेला गोलंदाजी मार्कवर येत असताना आपण पाहू शकलात. खूप महागडं षटक ठरलं गेलं. यानंतर अतिशय सुंदर लढत पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रतिस्पर्धी संघ मुंबईचा सम्राट NB अवध या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल. पहिला आपण पोल पाहिला, त्यामध्ये टायगर स्पोर्ट्स या संघाने बाजी मारली. SP बॉयज या टीमला मात्र आपण पाहिलं पराभूतच्या छायेत नेलं. परफेक्ट पहिलाच बॉल यॉर्कर पाहायला मिळतो. सफाळेचं नाव आज उंचावलं गेलंय. ते मनोज पाटील, एक बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळते, मोटरसायकल, तोच खेळाडू मनोज पाटील मन्या याला आपण पाहू शकाल. दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. ओंकार ओमी केनीला आपण पाहतायत, एक बहारदार खेळाडू. अप्रतिम फटका तर छान आहे. इनफिल्डच्या वरून खेळले गेले. तुषार बसवत येत आहेत. त्या ठिकाणी जरूर फिल्डिंग थोडीशी ढिसाळ पाहायला मिळाली. हा ना करता करता इथे चुकी केली. कॉलिंग चुकीचं झालं. दैव देते नि कर्म नेते असं म्हणायला हरकत नाहीये. झेल सुटला होता तिथे ओमीचा, परंतु इथून चांगली फेकी झाली तुषार बसवत कडून आणि तिथे प्रेझेन्स ऑफ माइंड दर्शवत असताना मनोज पाटील बॅक टू द डग आउट गॉन. लहान मुलं आहेत आणि प्रेक्षक वर्गांना सुद्धा या ठिकाणी जे स्टँड मध्ये आपण, मी स्वयंसेवकाला रॉकी ग्रुप आयोजकांना विनंती करेन की आपण स्टँड मध्ये सुद्धा आपण वितरित करा ते आईस्क्रीम. यस, प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी लगेच कूल कूल करण्याचा प्रयत्न होतोय. हिमांशु म्हात्रे यांच्याकडून लगातार 3 विकेट हॅट्रिक जर साध्य केली मन्याने तर हिमांशु म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि मिलिंद काशीनाथ किनी मराठी दणका यांच्याकडून 500 रुपये असतील. चला, वेळ दौडू नका. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 25. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत विचार केला तर 2. चला, घाई करा. टाइम स्पेंड तुम्हाला 20 मिनिटे दिलेली आहेत. 5 षटकांसाठी आतापर्यंत मिनिटे झालेली आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 मिनिटांचा अवधी घेतला. या षटकामध्ये आतापर्यंत 2 मिनिटांचा अवधी घेतला गेलाय. म्हणजेच इथून आपण पाहिलं तर 4:12 म्हणजेच 4:25ला षटक फेकलं गेलं पाहिजे. प्रेक्षक असतील तर तुम्हाला रन्स ऑन दी बोर्ड. बंटी बद्रिके काय बॅटिंग, पॉवरफुल या वेळेला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना आतमध्ये येणारा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 31. या धावसंख्येवर 31. पायावर जाऊन चेंडू आदळला. मनोजने कमबॅक केलंय या षटकामध्ये. या बॉलवर आतापर्यंत 4 बॉल त्याने हाताळलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत प्रितेश गावड आम्हाला दर्शवतात की 31 वर जाऊन पोहोचली. पहिल्या षटकात 24 धावा खर्च केल्या होत्या अश्विन मांगेलाने, परंतु या षटकामध्ये धावांचा वेग थोडासा कमी झाला. त्यामध्ये ओमी केनीची विकेट महत्वपूर्ण ठरली रनआउटच्या स्वरूपात. हा बॉल जरूर पायावरचा चेंडू होता. आउटसाइड द लेग स्टंप चेंडू आहे का हे सुद्धा पाहिलं जाईल. यस, डेफिनेटली.
एक रन ऍड होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. व्हाईट बॉल. यस, पंच मात्र या ठिकाणी क्षमस्व दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 31 रन पायावर जाऊन 32 रन झालेले आहेत. पायावर जाऊन चेंडू आदळला होता, हलकासा स्पर्श करून गेला. राकेश प्रभू पोलाड या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. मॅन फ्रॉम घेवली बोईसर मनोज पाटील. चांगला कमबॅक. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद अश्विन मांगेला कॅच टिपतोय आणि इथे मात्र आपण पाहू शकतायत मिस्टर दिनू कांबळेची विकेट फार मोलाची होती. बॅक टू द पॅव्हिलियन. काही बोलू लागले नाही आणि इथे विकेट मिळत असताना आपण पाहू शकतात गोलंदाज मनोज पाटीलने आक्रमकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवली. शांत ठेवलं फलंदाजांना, जे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अगदी नेत्रदीपक कामगिरी करत असतात. परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये. पण ती बद्रिके एका साईडला आपण पाहतायत जबरदस्त बॅटिंग करत असताना लोधिवलीचा हा खेळाडू हेलिकॉप्टर शॉट जास्तीत जास्त त्याचे पॅटर्न पाहायला मिळत आहेत, त्यासाठी ओळखला जातो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचले गेले. 32 रन. सौरभ वर्मा. पहिलाच बॉल खूप वेगवान चेंडू होता सौरभचा. करण रावरे, जॉन्टी वामन या नावाने जास्तीत जास्त ज्याला ओळख मिळाली, चिंचणीचा एक ब्रँड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. लेदर क्रिकेटचा क्लास आहे या खेळाडूकडे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 33 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. बॅटर शिरू लोहार आपण पाहतायत सौरभ वर्मा समोर कशा पद्धतीने या वेळेला गोलंदाजी करेल, फलंदाजी कशी करेल याकडे लक्ष. चांगला बॉल होता, टॅप केला जातोय. करण रावरे एक ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. उमरोळीचं मैदान कोण विसरेल, तो तुषार घरतचा पवनसूत नवली टीमचा एक हरहुन्नरी खेळाडू तुषार घरतचा कॅच टिपला होता. पालघर स्पोर्ट्स क्लबला खूप चांगला प्रतिसाद सातत्याने मिळत असतो. नितेश घरत असतील, सचिन घरत असतील, ही एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. संदीप मात्रे जे टीम मेंटॉर आहेत. परेश घरत हे स्वतः प्रोप्रायटर. चांगला बॉल. सौरभ वर्मा आय थिंक सो हा गुजरात वरून बिलॉंग करणारा खेळाडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 34 वर थांबले गेले. पहा, पहिल्या षटकात 24 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि तिसरं षटक सौरभ वर्मा आला. 3 बॉल आतापर्यंत 2 धावा फक्त खर्च केल्या गेलेत. सुपर बॉलिंग. अप्रतिम चांगला फटका आहे. मनोज पाटील पुढे सरसावतील, चेंडूला फील्ड करतील. ग्रेट फिल्डिंग. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर हा ना करता करता 2 धावा येतील का? पायाचं पंच त्या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. काय एक्झॅक्टली या वेळेला आपण पाहू शकाल. उंचीवर चेंडू आला होता, परंतु या वेळेला राकेश प्रभू म्हणतायत की थोडीशी फ्लॅट फेकी केली असती तर कदाचित चेंडू जलद गतीने माझ्या हातामध्ये आला असता, विकेट मिळाली असती. चौबाजूने आपण पाहतायत आईस्क्रीम वितरित केल्या जात आहेत आणि एक सुंदर व्यक्तिमत्व मिलिंद काशीनाथ किनी साहेब यांनी 350 आईस्क्रीम या स्पर्धेमध्ये वितरित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आमच्या मुख्य मंचावर येणे गरजेची गोष्ट आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने आपण पाहतायत. डिसिजन पेंडिंग आहे प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून.
डिसिजन पेंडिंग आहे. अतिशय सुंदर हे आयोजन नियोजन खार्टन विभागात अशा प्रकारचं क्रिकेटचं नंदनवन करणं खरंच जिकरीचं काम असतं. परंतु रॉकी ग्रुप जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा त्या संकटांना त्यांनी प्रत्युत्तर शांतपणाने दिलेला आहे आणि शून्यातून हे विश्व निर्माण केलंय ते क्रिकेटचं नंदनवन. कारण शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाहीये. ते तुम्हाला कष्ट, जिद्द, प्रचंड मेहनत त्या गोष्टींच्या जोरावर तुम्हाला यश मिळत राहतं. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये शॉर्टकट नसावा, हार्डवर्क असावं आणि तेव्हा तुम्हाला त्याचं परिपूर्ण श्रेय मिळतं ते यश. डिसिजन पेंडिंग आणि यस OUT आउट. मनोज पाटील जबरदस्त फिल्डिंग, चौकार रोखला त्या ठिकाणी आणि इथून बंटी बद्रिके बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये एक लयबद्ध झाला होता. धावा त्याच्या बॅटमधून सातत्याने येत होत्या परंतु इथून जर आपण पाहिलं तर कमालीची फेकी आणि राकेश प्रभूचं कौतुक करेन. MSD ची आठवण करून देणारा खेळाडू ठरला आपल्याला पाहायला मिळाला. MSD ची आठवण आली अशा पद्धतीने आपण पाहू शकतायत. विकेट किपिंगच्या भूमिकेत आयुब शेख बायकर मॅन कासार वडवलीचा खेळाडू आपण पाहू शकतायत. गेले कित्येक वर्ष आयुब शेखने आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर चांगलं क्रिकेट ज्याने हाताळले गेले. भरपूर बाईक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 315-16 बाईक तर जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत या खेळाडूच्या नावावर. आयुब शेख ठाणे विभागातून जो बिलॉंग करणारा खेळाडू, विनर मधून सुद्धा त्याने चांगलं क्रिकेट हाताळलं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, विनर स्पोर्ट्स आणि तदनंतर आता वेगवेगळ्या विभागात जाऊन आपली फलंदाजीची छाप आणि गोलंदाजीची छाप सोडणारा खेळाडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 35. सुशांत मुकादम यांच्या संघामध्ये नेहमीच याची वर्णी लागली जाते. आयुब शेख बरोबर लखन जाधव यांनी सुद्धा चांगलं क्रिकेट सातत्याने हाताळले. मोहम्मद यांना सुद्धा आपण पाहिलं. पहिलाच बॉल, बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे. करण कदम आज आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. चिंबीपाडा अर्थातच आपण पाहू शकतायत खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळलं गेलं तोच KK कडे चेंडू निघून जात असताना पाहायला मिळतोय. भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करणारा खेळाडू. संघाची धावसंख्या 35. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना सौरभ वर्मा काय बॉलिंग केले, क्लास. ऑन साइडला फटका छान आहे. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक फिल्डिंग. सोनू ला आपण पाहतायत. प्रशांत मळला आपण पाहतायत. झाई या टीम मधून तो बिलॉंग करतो. MS11 झाई मोतीलाल शाह यांच्या संघामध्ये. तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36. या षटकामध्ये अवघ्या फक्त 4 धावा. पहिल्या षटकात 24, दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या षटकात 4. अप अँड डाऊन ग्राफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ही खूबी असते एखाद्या खेळाडूच्या नात्याने. सातत्याने आपण पाहतो जबाबदारीचा खेळ स्वीकारावा लागतो. जेव्हा तुम्हाला इन्व्हाइट केलं जातं तुमचे 100% ते दाखवले पाहिजेत पॅकरच्या समोर. फक्त पॅकरचं एकच म्हणणं असतं, आम्हाला फक्त ही ट्रॉफी हवी आहे, बाकी सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही पुरवू, परंतु त्यासाठी तुमचे कष्ट खूप महत्वाचे असतील. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचली गेली. कल्पेश काली गुजरातचा हा गोलंदाज. यावेळेला प्रतिम चांगला स्ट्रोक यावेळेला पाहायला मिळतो. एक्झिक्यूट केला. बॅक टू द बॉलर. चौकार. आयुब शेखच्या बॅट मधून एक क्लास स्ट्रीट ड्राईव्हचा नेत्रदीपक चौकार. ओव्हर 40. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. चौथं षटक प्रारंभ आहे आणि तुमच्याकडे फक्त आता अवघे 4.5 मिनिटे राहिलेत.
पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर येताना कल्पेश बॅकफुटला जात असताना अश्विन मांगेला त्या ठिकाणी पुढे सरसावतायत, फेकी करेपर्यंत यस फलंदाज शिरू लोहारला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. 3 फलंदाज यावेळेला रनआउट झालेत. पहिला फलंदाज आपण पाहिलं तर मिस्टर ओमी केनीला आपण पाहिलं, ओमकारला रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. तदनंतर आपण पाहू शकलात बंटी बद्रिके आणि आता शिरू लोहार असे 3 रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू द पॅव्हिलियन. मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आज काहीतरी करून दाखवण्याची धमक या खेळाडूच्या अंगी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते, परंतु आज काहीतरी करून दाखवावं लागेल. आमचे लाडके प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅच चा आनंद घेत असताना रॉकी ग्रुप चषकाला प्रत्येक जण साक्षीदार बनतायत. संपूर्ण श्रेय आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा जाईल. उद्याच्या दिवसात खचाखच भरलेले स्टँड पाहायला मिळतील यात मात्र शंका नाहीये. ऑन साईडला आलेल्या खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं. प्रशांत पुढे सरसावतोय, चांगली फिल्डिंग डीप मिड विकेट वरून फेकील, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 41च्या घरामध्ये पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 41 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. प्रथम बॅटिंग करणारा संघ बाजाराळी मनोर याचे पॅकर्स हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार, कल्पेश काय ऍक्शन आहे गोलंदाजाची, अप्रतिम चांगला फटका, फिल्डरला बीट करत सौरभ वर्मा होते, त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. क्रॅकिंग स्ट्रोक, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. 4. एक अप्रतिम स्पर्धा असते, त्या स्पर्धेमध्ये अयुबने सुपर बॅटिंग केली होती आणि बक्षिसांचा वर्षाव अयुब शेखवर केला होता. 45 वर धावसंख्या. ऑन साईडला फटका छान आहे, सरळ चेंडू निघून जाईल. मनोज पाटीलला बीट करत षटकाराकरिता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 51. आपण पाहू शकाल एक धाव अर्जित केली जाते, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 52 वर. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. ॲक्युरेट नुसार 7.5 ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चोपन्न या धावसंख्येवर प्रतीक दोदडेला आपण पाहत आहेत. जबरदस्त एक क्लास प्लेअर. अबिटघरच्या मैदानात धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि खऱ्या अर्थानं ते मैदान त्यांच्याच पदस्पर्शाने पावन झालं आणि त्यांच्याच नावाने ती स्पर्धा आणि प्रतीकची काय बॅटिंग पाहायला मिळाली. ऑन साईडला आयुब थांबणार नाहीये,
या वेळेला आयुब शेख म्हणतोय रडायचं नाही तर लढायचं आहे, मोडेन पण वाकणार नाही. षटकार 6. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते तब्बल 60. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. वा, काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि अजून एक षटकार जर आला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज मिलिंदजी काशीनाथ आदरणीय सन्माननीय कुणालदादा पाटील यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. त्यांनी या स्पर्धेला भरीव रक्कम सौजन्य केलेली आहे आणि एक सुंदर व्यक्तिमत्व. जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र. हिंदुश्री कुणालदादा पाटील ऑन साईडला प्रतीकला. या वेळेला काय प्रतीकची फिल्डिंग पाहायला मिळाली. टाळ्यांचा कडकडाट कुणालदादा पाटील स्टँड कडून होत असताना हे अप्रिसिएशन आहे. फिल्डिंगच्या बाबतीमध्ये प्रतीक सातत्याने चांगला दक्ष असतो. बाउंड्री लाईन टच आपण पाहताय, तिथे चेंडूला रोखलं. 2 धावा आपल्या संघाकरिता वाचवल्या गेल्या आणि इथून आपण पाहताय त्या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बाजाराळी मनोर या टीमची जाऊन पोहोचते 68 धावा. कमालीची बॅटिंग. चांगला बॉल, अगदी पायाच्या आणि बॅटच्या मधोमध चेंडू. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. क्लास, अनबिलिव्हेबल. दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. 68 वर हा चौथा, आय थिंक सो 5वा धक्का पाहायला मिळतो. 68, लॉस ऑफ 5 विकेट. आतापर्यंत चांगले आहे, परंतु याच मैदानात 81-79 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. यावरून ही धावसंख्या सेफ आहे की नाही येणारी वेळ दर्शवली जाईल. चांगला बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. लो फुलटॉस बॉल प्रतीकला आता मिळणं नामुमकिन. सरळ चेंडूला फेकून दिलंय. महेंद्र मागेच्या बॅट मधून एक अप्रतिम चौकार पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 72 वर जाऊन पोहोचली गेली. 72. टेनिस बॉल क्रिकेटच्या तारे सितारे या टेंबी खोडाव्याच्या ऐतिहासिक सुप्रसिद्ध मैदानात संघाची धावसंख्या 72. विजयासाठी 73 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. पालघर स्पोर्ट्स क्लब या टीम समोर मयूर मर्देला आपण पाहताय. यंदाचा हंगाम भन्नाट फॉर्मामध्ये. आज काय करेल या सामन्यामध्ये. प्रतीक दोदडे सारखा खेळाडू, प्रशांत मल सारखा खेळाडू आपण पाहतायत. करण कदम सारखा खेळाडू आहे. तुषार बसव सारखा मॅन इन फॉर्म जो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ वर्मा, राकेश प्रभू पोलाड यांना आपण पाहू शकतायत. कल्पेश कालीला आपण पाहू शकतायत. अशी चांगली मोठी फळी आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला खेळावं लागेल, लढावं लागेल. कुणालदादा पाटील एक सुंदर व्यक्तिमत्व. जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र. हिंदुश्री कुणालदादा पाटील. नेहमीच त्यांचा हेतू विठ्ठलवाडीच्या मैदानात आपण त्यांचं मनोगत ऐकलं की त्याचा विस्तार व्हावा अखंड भारत, आणि हाच हेतू ठेवून ते मात्र प्रत्येक वेळेला मनोगत त्यांचं चांगलं ऐकायला मिळतं की थोडा चांगला विस्तार व्हावा. प्रत्येकाने ते ध्यान मनामध्ये घ्यावं आणि अखंड भारत चालावा, आणि हेच ध्येय त्यांनी ठेवले. आज डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि कुणालदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. या आपण त्यांच्याच गाण्याचं गुणगान गाणारं गाणं ऐकूया.
करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे। उद्याच्या दिवसात त्या आगरी प्रीमियर लीग मध्ये 500 आईस्क्रीम वितरित करणार आहेत। म्हणजे स्पर्धा कुणाल सर कुठेही असो, परंतु या व्यक्तिमत्वाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच। रात्री अपरात्री नेहमीच मदतीचे दरवाजे त्यांचे उघडे असतात आणि तेच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। प्रत्येक प्रेक्षक वर्ग असेल, कलागुणांना वाव देणारा असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं। तर या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया। प्रथमतः ते रॉकी चषकामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया। पालघर स्पोर्ट्स क्लब 12वा खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जरी नावं माहिती असली तरी सुद्धा ऑफिशियली जर काही मिस्टेक झाली तर आम्ही जबाबदार राहणार नाही। त्याकरता विनंती करेन कॉमेंट्री बॉक्समध्ये या आपण मिलिंद काशीनाथ केनी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया। मायेची उबदार शाल, ही प्रेमळ शाल आपण पाहू शकतायत। मासवन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ते उपस्थित झाले आणि खऱ्या अर्थानं आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं। स्पर्धा कोणतीही असो, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मिलिंद काशीनाथ केनी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया। थँक्यू व्हेरी मच साहेब, आपण आलात, अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे। आर्थिक सहाय्य आदरणीय सन्माननीय मिलिंद काशीनाथ केनी साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत। खूप खूप धन्यवाद। आणि जाऊया आता थेट IPL, मिस्टर IPL असं म्हणायला वावगं ठरणार नाही। गेली 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7 पर्व ज्यांनी गजबजवून टाकले जिओ सिनेमा, असे आमचे जवळचे मित्र आणि तुम्हा सर्वांचा लाडका आवाज या आपण कुणाल दाते सरांना ऐकूया। धन्यवाद प्रमोद शेडगे सर, आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये, जिथे तुम्ही पाहताय रॉकी ग्रुपची एक मोठी स्पर्धा, रॉकी ग्रुप ट्रॉफी। आणि आता हा महत्त्वपूर्ण सामना पालघर स्पोर्ट्स विरुद्ध बाजारळी मनोर या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आहे। आणि पालघर स्पोर्ट्सच्या समोर टार्गेट सेट झाले 73 धावांचा आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर मैदानामध्ये आहेत, राकेश प्रभू आणि राकेशच्या बरोबरीने प्रतीक दोंदळे। प्रतीक दोंदळे आणि राकेश प्रभू ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल। सेकंड नंबर आहे ना त्याच्यामध्ये लिहिला बघा, सेकंड नंबर राकेश पाटील, त्यांना फोन करा। तिथे मी बोललो तुम्हाला सेकंड नंबर लिहिला तिथे, तो फोन करा। माझ्या बघते कॉमेंट्रीज आहे माझ्याकडे। काय दिला? रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने, डॉट बॉल दिला होता अंपायरने। चॅलेंज केलंय या निर्णयाला बॅटिंग करणाऱ्या टीमने, पालघर स्पोर्ट्सने। टार्गेट 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। पालघर स्पोर्ट्स मध्ये देखील मातब्बर खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये कोणती शंका नाहीये। राकेश प्रभू सारखा खेळाडू पहिल्याच प्रारंभिक बॅटर म्हणून, सलामी वीर म्हणून मैदानामध्ये आलाय, त्याच्याकडून तीच अपेक्षा आहे। फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू गमावलाय पहिल्याच बॉलवर बॅटिंग करणाऱ्या टीमने, त्याच्यामुळे आता पुढे येणाऱ्या 29 बॉल पर्यंत तुमच्याकडे कोणताच रिव्ह्यू नाहीये। जो एक रिव्ह्यू होता तो गमावलाय। चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून। प्रतीक सध्या फलंदाजी करतोय, गोलंदाजी मार्कवर अमरेश यादव, मुंबऱ्याचा अमरेश यादव फर्स्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल। शॉर्ट फाईन लेग शॉट, थर्ड मॅन पॉइंट, लाईक फिल्डर मिड ऑफ आतमध्ये, कव्हर आतमध्ये, ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होता, फ्लाय स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। आणखीन एक डॉट बॉल अमरेश यादव कडून। या मॅच मध्ये 73 पर्यंत पोहोचायचं असेल तर पॉवर प्ले फोडणं गरजेचं आहे। पहिल्या ओव्हर पासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल पालघर स्पोर्ट्स या टीमला। एक मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय, अतिशय भव्य दिव्य असा सोहळा। हळूहळू प्रेक्षकांची देखील गर्दी सातत्याने वाढत गेली। प्रत्येक स्टँड मध्ये भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात। सदानंद पाटील दादा स्टँड पूर्णपणे पॅक आपल्याला पाहायला मिळतोय। स्वर्गीय मोनिश संजय राऊत स्टँड मध्ये देखील प्रचंड गर्दी आहे।
हा बॉल स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर जाईल. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट मारला हिट. प्रतीकच्या बॅट मधून येतोय पहिला सिक्सर. आणखीन एक चांगली ओळख की महिलांसाठी देखील एक राखीव कक्ष आहे आणि उद्या तो पूर्णपणे पॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर महिला क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात. या हंगामामध्ये तेवढीच प्रचंड गर्दी देवगडच्या आनंदवाडी ट्रॉफी मध्ये आपल्याला पाहायला मिळाली महिलांची. आणखीन एक धमाका, फ्लॅट अँड फ्युरियस ऑन साइडला काउ कॉर्नरला हा दुसरा षटकार ठोकलाय प्रतीकने. नक्कीच मोठे संकेत दिलेत या मॅच मध्ये. पहिल्या 2 डॉट बॉल नंतर बॅक टू बॅक 2 षटकार त्याने मारलेत. लिन काशीनाथ किनी यांच्याकडून आता पारितोषिक आहे. सलग तिसरा आला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बॅक टू बॅक 2 मारलेत प्रतीक दोंदळेने. 2 मोठे फटके, एक डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट मारलाय. त्याच्यानंतर काउ कॉर्नरला त्याच्या बॅट मधून षटकार येतोय. अफलातून बॅटिंग. पहिले 2 डॉट बॉल आले आणि त्याच्यानंतर 12 धावा वसूल केल्यात. फलंदाजीमध्ये प्रतीकने दबाव. गोलंदाजावर आहे, बॅकफुटला जात असताना हा पंप जॅप केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल स्क्वेअर लेगला. एक धाव मिळते प्रतीकच्या खात्यात. आता राकेश प्रभूकडे असेल स्ट्राईक. टीमची धावसंख्या 13. पहिलं षटक सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. या मॅच मध्ये 73 करायचे आहेत. ठोस सुरुवात. बाजारआळीच्या विरुद्ध मनोरचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय पालघर स्पोर्ट्सच्या विरुद्ध. संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं रॉकी ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत. फटका हवेत आहे. पॉइंट कव्हर पॉइंटच्या दरम्यान झेल टिपला जाईल. पहिली विकेट गमावली आहे पालघर स्पोर्ट्सने. राकेश प्रभू गोल्डन डकचा शिकार. पहिलं षटक इथे संपलंय. अमरीश यादवला मिळतं यश. राकेशला त्याने आउट केलंय. 13 वर पहिली विकेट गमावली आहे पालघर स्पोर्ट्सने. तुषार बसवत आलाय. पालघर गोथनपूरचा हा खेळाडू आहे आणि त्याच्याकडून आता अपेक्षा वाढल्यात कारण राकेश प्रभू लवकर आउट होतोय. प्रतीक धोदळे खूप चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. त्याच्या बॅट मधून धावा आल्यात आणि 31 वर्षाची अथक परंपरा इथे अबाधित ठेवली आहे. ऍडव्होकेट मिलिंद भोईर यांच्याकडून पारितोषिक आहे फलंदाज तुषारसाठी. सलग 3 षटकार मारले, 500 रुपये दिले जातील. तुषार बसवत न्यू बॅटर मैदानामध्ये आणि सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज हिमांशु पाटील. टाइम सेट आहे, लक्षात घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटकर टाकणं गरजेचं आहे. 4:38 ला बॉल पडलाय. 6 मिनिटं तुम्ही घेतलेले. 4:44 झालेत. हिमांशूचा पहिला बॉल निक आणि इथे मात्र विकेट कीपरने प्रयत्न चांगला केला. निसटलाय बॉल त्याच्या हातातून. नक्की झेल होता, तो सुटलाय. धाव मिळताना दिसेल 1. प्रतीकच्या खात्यामध्ये सिंगल. प्रतीकला नक्की जीवदान इथे मिळते. तो पोहोचलाय पाहता पाहता 14 वर. आणि आता नवीन बॅटर तुषार बसवत मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. लेफ्टी बॅटरला लेफ्टी बॅटरने रिप्लेस केलंय.
म्हणजे राकेश प्रभू आउट झाला, त्याच्या जागेवर दुसरा लेफ्टी बॅटर पालघर स्पोर्ट्स कडून पाहायला मिळतोय तुषार बसवत. हा देखील तेवढाच आक्रमक खेळाडू आहे. हिमांशूचा हा बॉल बॅटच्या थोडासा आतमध्ये लागतोय. चांगली गोलंदाजी हिमांशू पाटीलची या ओव्हरमध्ये. टॉट बॉल हिमांशू पाटील म्हटल्यानंतर अलिमगड एक्सप्रेस एक नामांकित गोलंदाज आहे हिमांशू. अतिशय कमी वयामध्ये मोठं नाव कमवलंय भिवंडी क्रिकेटमध्ये. या अलिमगड एक्सप्रेसने प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट सातत्याने खेळत आलाय हिमांशू पाटील. त्याचमुळे चर्चेमध्ये असतात हे सर्वच खेळाडू. चांगली साईड बनवली आहे बाजारळी या टीमने. मनोरचा हा संघ मैदानामध्ये चांगल्या साईड्स सध्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर खाली राहिलाय सबमरीन डिलिव्हरी. सर विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल हिमांशूच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत तुषार बसवतच्या विरुद्ध. 73चा पाठलाग सध्या सुरू आहे. धावा झाल्यात फक्त 14. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे हिमांशू पाटीलने. त्याच्यामुळे दबाव पालघर स्पोर्ट्स या टीमवर. लक्ष एवढं मोठं नाहीये. चेस होऊ शकतात, धावा प्रयत्न करायला पाहिजे. या ग्राउंडवर मोठमोठे फटके येतात, ते दाखवले देखील प्रतीक या खेळाडूने. परत एक वेळा बॉल बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. सातत्याने डॉट बॉलची शृंखला आता गोलंदाजीमध्ये हिमांशूकडून पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल त्याने हाताळलेत आणि फलंदाजाला पूर्णपणे शांत ठेवलंय. खुल्या गटामध्ये आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा रंगत असताना आकर्षक ट्रॉफीज सध्या पाहायला मिळतात तुम्हाला रॉकी ग्रुपच्या माध्यमातून. बाउन्स चांगला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. रिव्ह्यू पहिल्याच बॉलवर गमवलाय बॅटिंग करणाऱ्या साईडने. त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे रिव्ह्यू नाही. ऑनफिल्ड अंपायर जे निर्णय देतील आता ते त्यांना मान्य करावेच लागतील. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. हिमांशूने धाव खर्च केली आहे फक्त 1. हा बॉल वळवलाय मागच्या दिशेला. धावा येत असताना पाहायला मिळतील आणि हा येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने ओव्हरची होते समाप्ती. लास्ट इयर मध्ये रॉकी ग्रुप ट्रॉफी मध्ये बेस्ट बॉलरचा किताब जिंकला होता हिमांशू पाटीलने आणि शेवटी त्याच्या विरुद्ध लास्ट बॉलवर चौकाराला ओव्हरची होते समाप्ती. धावा झाल्या स्कोर बोर्डवर पालघर स्पोर्ट्स 1 फलंदाज बाद 18 धावा. गोलंदाज विशाल रॉय तर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. विशाल रॉय बॉलिंग करण्यासाठी सज्ज होईल. नॉर्थ मधून अनेक गोलंदाज येत आहेत महाराष्ट्रामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी. देखील त्याच परिसरातून आय थिंक युपी मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी ते आलाय. पहिलाच बॉल चांगला चापटला. चांगली रिदम पाहायला मिळाली आणि इथे ओव्हर थ्रो मध्ये धावा येणार नाहीत. चांगलं बॅकअप मिळतंय. 1च धाव ऍड होईल. टीमच्या टोटल मध्ये धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 19 लॉस ऑफ 1 विकेट. तुषार सध्या स्ट्रायकिंग एंडला. बॅटची आतमधली कडा घेतली. विकेट किपरच्या हातात बॉल आहे. मागे जातोय. रनआउटची संधी आहे आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल. 1 रन खात्यामध्ये जाईल तुषारच्या. टीमची धावसंख्या 20 धावा. 3रं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. आता पाहता पिछाडीवर चाललाय संघ पालघर स्पोर्ट्सचा. त्याचं कारण आहे मागच्या ओव्हरमध्ये 4 डॉट बॉल टाकलेत. या ओव्हरमध्ये 2च धावा आलेल्या आहेत. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्यात आणि मागील 8 बॉलमध्ये फक्त 7 धावा.
बॅटिंग करणाऱ्या साईडने म्हणजेच पालघर स्पोर्ट्सने बनवल्यात. शफल झालाय, मागे खेळलाय, फाईन लेगला कोणीच नाहीये. जाईल बॉल सीमारेषेच्या दिशेने, 4 धावा मिळतील. फलंदाज प्रतीक दोंदळेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. आता लॉंग लेगला एक फिल्डर ठेवलाय प्रतीकसाठी. प्रतीक सातत्याने इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशालचा परत एक वेळा एक शॉर्ट बॉलचा वापर जास्त शफल झाला. लवकर ओळखलं विशालने, थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप बॉलला पिच केलं आणि तिथून टेक ऑफ घेत बॉल विकेट किपरच्या हातात गेला. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज इथे वाढतंय आणि त्याचमुळे पिछाडीवर संघ पालघर स्पोर्ट्स आहे. एक चौकार आला नक्की या ओव्हरमध्ये, परंतु तरी देखील 4 बॉलमध्ये फक्त 6 धावा आल्यात. आक्रमण करावं लागेल आता प्रतीक दोंदळेला. हा देखील बॉल विकेट किपरच्या हातात. हा वाईट बॉलचा इशारा. अंपायर कडून एक्स्ट्रा रन मिळतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24, 24 धावा, 25 धावा. वाईट बॉल सह 25 धावा. पुढचा बॉल प्रतीक दोदळेसाठी आणि आता परत एक वेळा तसाच फटका सजवण्याचा प्रयत्न. फाईन लेगला आता फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग. एकच धाव. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 26. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातला. आज धावा चेस झालेल्या नाहीयेत सेकंड इनिंग मध्ये. स्कोरर आम्हाला ती माहिती देत आहेत आणि पहिल्यांदा बॅटिंग करणारे संघ सातत्याने जिंकलेत. वाईट बॉलचा इशारा इथे येईल. एक्स्ट्रा रन, कारण या स्पर्धेमध्ये 43 धावा देखील डिफेंड करण्यात आल्या होत्या. त्याही धावा चेस करण्यात आलेल्या नव्हत्या. SP बॉईजने तो कारनामा केला आणि त्याच्यानंतरच्या मॅच मध्ये ते पराभूत झाले. वाईट बॉल सह टीमची धावसंख्या 27, 27. विशाल पुढचा बॉल घेऊन. शेवटचा बॉल देखील चांगला सापडलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. पालघर स्पोर्ट्स या टीमची धावसंख्या आहे 1 फलंदाज बाद. स्कोर बोर्डवर 27, 27. संगीत मथुर 1001 बैलाचे मालक राहुल पाटील आडिवली हे मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये नक्कीच इथे उपस्थित झाले होते. गोलंदाजीसाठी आता आर्यन भोईर सज्ज झालाय, परंतु 4च मिनिटं तुमच्याकडे राहिलेत हे षटक टाकण्यासाठी. 16 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलाय, लक्षात घ्या. 4:38 ला सामना सुरू झाला होता. 4 मिनिटांमध्ये जर हे षटक कंप्लीट केले नाही तर एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल. याची माहिती बॉलरला पहिलेच आम्ही देतोय बॉल टाकण्याच्या अगोदर. आर्यन भोईर ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्याची जबाबदारी. 42 धावा करायच्या आहेत. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 73च्या लक्ष्याचा पाठलाग. 46 धावा पाहिजेत. 46 माफ करा. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. वाईट यॉर्करचा प्रयत्न आर्यन भोईरने केला. हायवे दिवा या गावचा हा खेळाडू वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सध्या महाराष्ट्र क्रिकेट सध्या गाजवताना आपल्याला पाहायला मिळतो. आर्यन भोईर ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. फक्त सिंगल मिळेल प्रतीकच्या खात्यामध्ये. सिंगलने काहीच होणार नाहीये पालघर स्पोर्ट्सचा विचार केला तर या मॅच मध्ये. 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. धावा झाल्यात 29, 29. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 44 धावा करायच्या आहेत. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावा लागेल चौकारासाठी. पडल्यानंतर खाली राहतोय आणखीन एक डॉट बॉल.
तुषारला पूर्णपणे शांत ठेवले या मॅच मध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर आहे, आक्रमक असतात, परंतु जसा आउट झाला राकेश प्रभू शून्यावर, त्याच्यानंतर त्याला रिप्लेस केलं आणि 6 चेंडू निर्धाव खेळला, म्हणजे एक निर्धाव ऑलमोस्ट षटक तो खेळलेला आपल्याला पाहायला मिळालाय. ऑन साइडला आता जास्त प्रोटेक्शन पाहायला मिळते, त्याचं कारण आहे अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल हे माहिती आहे. गोलंदाजाला बॅटची कडा आणि ती विकेट मात्र मिळताना दिसेल. 7वा डॉट बॉल तुषारच्या खात्यामध्ये, फलंदाज आउट. तारों की दिलदार यारों की महफिल तारों की दिलदार यारों की रॉयल एंट्री पे आला ग्रुप रॉयल एंट्री पे आला रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला. थँक्यू. रॉकी ग्रुप मुंबईचा सम्राट NB अवध टीमचे कॅप्टन आपल्याला आमच्या टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मुंबईचा सम्राट NB अवध टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्सशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. न्यू बॅटर मनोज पाटील मैदानामध्ये. तुषार आउट झाल्यानंतर दुसरा धक्का बसलाय पालघर स्पोर्ट्स या टीमला. लक्ष्यापासून दूर चाललाय पालघर स्पोर्ट्सचा संघ. 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. आज एकही सामना चेस झालेला नाहीये. सेकंड इनिंग मध्ये वर्चस्व राहिले गोलंदाजांचं. खोलवर टप्प्याचा बॉल ही खासियत राहिली आर्यन भोईरची. प्रत्येक बॉल मध्ये त्याच्या व्हेरिएशन पाहायला मिळतं, लेंथ मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं. कधी कटरचा वापर तो करताना पाहायला मिळतो. स्लोअर वन त्याच्याकडे त्याचं ब्रह्मास्त्र आहे. स्टॉक बॉल आणि हा तो स्टॉक बॉल होता. बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, फाईन लेगच्या डोक्यावरून. दिनू होता तिथे. बॉल जाईल सीमा पार. येतोय षटकार. एक मिनिट राहिलंय परफेक्ट एक बॉल टाकण्यासाठी आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 35. शेवटचा बॉल स्ट्रेट मारलाय. फिल्डर आहे तिथे. एक धाव मिळताना दिसेल आणि ओव्हरची होते समाप्ती. बरोबर 20 मिनिटं घेतलेत. 4:38 ला सामना चालू झाला होता. 4:58 झालेले आहेत 20 मिनिटांमध्ये. ते 4 षटकं कंप्लीट केलेले आहेत. 9 धावा या ओव्हर मध्ये आल्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 38 धावा. शकता येणाऱ्या 6 बॉल मध्ये कंपल्सरी टार्गेट चेस आहे. विशाल रॉय येतोय गोलंदाजीसाठी. तिसरं षटक त्याने हाताळलं होतं. एक तेज तर्रार गोलंदाज आहे. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचा इशारा वाईट बॉल. आता 36 धावांची आवश्यकता असेल. 6 षटकार मारावे लागतील पालघर स्पोर्ट्सला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग इनला मनोज पाटील. खोलवर टप्प्याचा बॉल वाईड यॉर्कर परफेक्ट आणि ते डॉट बॉल येईल. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. मुंबईचा सम्राट NB अवध या टीमचे कॅप्टन. टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. मुंबईचा सम्राट NB अवध. लेकेटचा प्रयत्न होता. स्लोअर वन बोट फिरवली यावेळेला विशालने बॉलवर. मिड विकेट आहे डीप मध्ये तैनात. तिथे सिंगल मिळेल. 35 करायचे आहेत येणाऱ्या 4 बॉल मध्ये. चांगला फटका आहे आणि तेवढंच चांगलं अंतर देखील मिळेल असं दिसतंय. बॉल चालला सीमा रेषा पलीकडे लॉंग ऑनला. षटकार 6 धावा. प्रतीक दोदळेच्या बॅट मधून हा षटकार. चांगला बाउन्स टेक ऑफ घेत बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येईल.
4 बॉलचा खेळ संपला. औपचारिकता आता या मॅच मध्ये रॉकी ग्रुपचं आयोजन, रॉकी ट्रॉफी तुम्ही पाहताय. यानंतर पुढील सामना टॉस साठी टीम मुंबईचा सम्राट NB अवध. आणि या मॅच मधला विजेता संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची ती मॅच असेल. इथे उपस्थित होत आहेत आदरणीय डॉक्टर नावेद सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण रॉकी ग्रुप चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. स्वास्थ्यम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे आपण पाहता डॉक्टर आहेत आणि वेगवेगळ्या सुविधा 24 तास आपण पाहू शकताय. 24 हाऊ सर्व्हिस पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं सुविधा उपलब्ध आहेत. 20 खाटांचे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, 4 बेड सुसज्ज ICU, 24 तास आणीबाणी आणि ट्रॉमा केअर, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 24 तास प्रशिक्षित ICU डॉक्टर, इन हाऊस फार्मसी, निदान पॅथॉलॉजी, ECG, डिजिटल एक्स-रे, अशा पद्धतीने स्वास्थ्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी. नावेद सर आपलं सहर्ष स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. जाऊया, शेवटचा बॉल आहे आणि पुण्याच्या एकदा जोडले जातील कुणाल सर. औपचारिकता या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर एक कडा प्रहार डीप मध्ये दिनू बॉल अडवेल आणि हा सामना इथे फिनिश. सामना इथे जिंकलाय टीम बाजाराळी मनोर या संघाचा हा भव्य विजय. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल.